Jesus
बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, नाथाळीला हा संसार केला षडभूमीचा मार. जनतन धन केले तृणाही समान, नाथाळीला हा संसार केला षडभूमीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माता, नाथाळीला हा संसार केला षडभूमीचा मार. पांडुरंगा करो Shut
हरि ओम अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा मस्तकहि पायावै मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मस्तकहे पाय बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत नाथाळीला हा संसार केला षडउर्मीचा मार। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरता निवडलेला अभंग तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आपला अधिकार आपली स्थिती वर्णन करणारा अभंग आहे। विठ्ठला सेवेचं निमित्त एकादशीची आपली नैमित्तिक कीर्तन सेवा जी आपली परंपरेनं अव्याहतपणे चालवली असलेली आणि त्याच एकादशीच्या परंपरेतील एक नित्य एकादशीमधील आजची म्हणजे कार्तिकी महावारी आहे। या महावारीच्या निमित्ताने आज माझ्याकडे ही सेवा आली। आजची सेवा पूजनीय हेंडगे गुरुजींची होती, पण मग ते म्हटले मला काही आता राहावं ना, पंढरपूरला जाऊ वाटायले, लागला टकळा पंढरीचा गेले। त्यात आमचं नियोजन झालं होतं की आजचं नाही का माऊली म्हटले आपण शूटिंग करू गुरुजींची, आणि ऐन वेळेला कोणाला सांगता नाही का, म्हणून म्हटलं आता आपणच ती जागा भरून काढू। मग माझ्याकडे सेवा आली आणि आज ही कार्तिकी महावारीची सेवा आहे। आपलं भाग्य आहे की आपण या चिंतन सेवेकरता सर्वजण आपण तुम्ही आम्ही उपस्थित आहोत। आज पंढरपूरला मोठी यात्रा आहे। अनेक वर्षानंतर, अर्थात आता आपल्याला अनेक वर्ष वाटेल, तसं वर्ष 1.5 वर्ष झालं असेल, पण आपल्याला असं वाटलं की अनेक वर्ष गेले पांडुरंगाचं दर्शन नाही, तर आजची ही प्रथम वारी आहे पंढरपुरातली की जी अधिकृत वारी आहे। याच्या आधी भरल्या परंतु त्या अधिकृत नव्हत्या, ती आजची बऱ्याच कालखंडानंतर अधिकृत वारी आणि ती पंढरपूरला या ठिकाणी भरलेली आहे। आपण नाही जाऊ शकत, पंढरपूरला जाऊ शकलो नाही, परंतु आपण या ठिकाणी हा सुद्धा पांडुरंगाचाच दरबार आहे, म्हणून या ठिकाणी आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठला खरं तर असं आहे,
आषाढी आणि कार्तिकी हे दोन भगवंताचे उत्सव आहेत, नाही का? देवाला आवडणारे पर्व आहेत. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, साधूजन येती, नाही का? आषाढी कार्तिकीला सगळे धावत येतात. नवे नवे पांडुरंग परमात्मा सुद्धा भक्तांना तेवढी विनंती करतो की मला तुम्ही 2 या वारीला विसरू नका. आवर्जून सांगतो, नाही का? भक्तांपाशी गुज सांगताना परमात्मा सांगतो मला 2 वारीला विसरू नका. कोणत्या 2 वाऱ्या आहेत त्या? एक आहे आषाढी आणि दुसरी आहे कार्तिकी. परमात्मा सांगतो, नाही का? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग. परमात्मा सांगतो अशी एक वारी आहे, अशी महान मोठी वारी आहे. खरं तर असं आहे, गाथ्यामध्ये आषाढीपेक्षा कार्तिकीचा जास्त उल्लेख आहे. म्हणजे पर्यायानं आषाढीपेक्षा सुद्धा मोठी वारी आहे. म्हणजे तौलनिक दृष्टीने विचार केला तर दोन्ही वारी सारख्याच, परंतु तुकाराम महाराजांच्या गाथे अभंग गाथेप्रमाणे जर विचार केला तर आषाढीपेक्षा कार्तिकीचा उल्लेख येतो. नवे नवे जिथं आषाढीचं नाव घेतलंय तिथं कार्तिकीचं नाव आहे, पण जिथं कार्तिकीचं नाव घेतलंय तिथं आषाढीचं नाव घेतलंच असं नाही. कार्तिकीचे स्पेशल प्रमाण आहेत, आषाढीचे जोड प्रमाण आहेत. प्रमाण आहे तुकोबारायांचं काय? तुकाराम महाराज म्हणतात कार्तिकीचा 16 चला जाऊ पाहू डोळा, आले वैकुंठ सकळा, पुन्हा सन्निध पंढरी पीक पिकले घुमरी, असं तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात चला कार्तिकीचा 16 पाहू पंढरपूरला जाऊ, कार्तिकीचा 16 चला पाहू, चला जाऊ पाहू डोळा, असे अनेक आहे, नाही का? आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट, पुरे दोन्हीचं बाजार, तुकोबाराचे अनेक प्रमाण आहेत. असा कार्तिकेचा 16 आहे. आषाढी कार्तिकी तुझ्या आपल्या घरचं कीर्तन आहे, प्रमाण चुकले चुकू द्यायचे बरोबर, बेस्ट द्यायचे जे येते ते. आम्ही काय म्हणणार नाही, यायला एवढं लक्षात येईल असं काय सांगता येत नाही. लक्ष आवाज यायला का माझा? म्हणजे एखादं वाक्य चुकलं तर सपतून जाते म्हणून. तर नाही तर आवाजातून क्लिअर करा बरं का प्रदीप महाराज, आवाज येत कसला तर क्लिअर करा, म्हणजे स्पष्टता यायली ना. तर कार्तिकीचा अशा पद्धतीनं फार मोठा 16 आहे महाराज. पंढरपूर आषाढी इतकाच फार मोठी वारी आहे आणि हिला महावारी म्हणतो. आपलं परमभाग्य आहे की आपण घरी झोपलो नाही. चला पांडुरंगानं नाही पंढरपूरला आपल्याला येऊ दिलं नाही का, कारण त्याची इच्छा असल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. आपण खूप प्रयत्न केले जायचे, परंतु परमात्म्याची कृपा असल्याशिवाय आपल्याला वारीला जाता येत नाही. आपले प्रयत्नच काम येतील असं काही नाही. पुरुषार्थही लागतो त्याप्रमाणे, तसं प्रारब्धही लागतं आणि कृपाही लागते. एक तर आपल्या परमार्थामध्ये 2 गोष्टीची गरज असते, पुरुषार्थ आणि कृपा. आणि संसारामध्ये 2 गोष्टीची गरज असते,
पुरुषार्थ आणि प्रारब्ध, नाही का. परमार्थ प्रारब्ध लागत नाही. परमार्थ आपण भजन घाली भोगावरी, नाही का. आकर्तव्य ते मनी धरी. तुकाराम महाराज म्हणतात भजन भोगावर घालतो आपण, होईल बाबा देवाची इच्छा नाही, पण आकर्तव्य असं नाही. तर याच्यामध्ये पुरुषार्थ फार महत्त्वाचा आहे. तर त्याच्याबरोबर कृपाही महत्त्वाची. स्वामी रामसुद्धाजी महाराज म्हणायचे, महाराज भगवंताला आपण प्रिय झालो, भगवंताचे लाडके झालो की आपल्या बस की बात नाही म्हणायची. ते आपली शक्तीच नाही. ती आपल्याला भगवंतानं फार मोठी कृपा केली म्हणूनच आपण इथपर्यंत येऊ शकतो. त्याची कृपा नसेल तर आपण येऊच शकत नाही. आपल्यावर फार मोठी अनन्यसाधारण कृपा आहे की दर एकादशीला आपण नित्यानं हजर राहतो. जे दर एकादशीला हजर राहतात तर त्यांच्या चरणावरती माझा साष्टांग दंडवत आहे. आपण याच्यातले सगळे श्रोते आहोत की दर एकादशीला हजर राहतो. आणि खऱ्या अर्थानं हा परमात्म्याची सेवा आहे. एकादशी म्हणजे देवाला आवडणारी सेवा आहे. मग कीर्तन ही सगळ्यात मोठी सेवा आहे. मग कीर्तन करणं मोठी सेवा आहे आणि कीर्तन ऐकणं सुद्धा मोठी सेवा आहे. तुकाराम महाराजाला विचारलं होतं, तुकाराम महाराज तुम्ही भगवंताच्या प्राप्तीकरता काय केलं? योग, याग, जप, तप, ध्यान, धारणा, व्रत काय केलं नेमकं? आम्हाला साधन सांगा. तुम्हाला जेनं देव प्राप्त झाला नेमकं असं काय केलं? तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात, हरिप्राप्तीसाठी संतांनी साधन सांगितलं कीर्तन. हे एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. मग तुकाराम महाराजांनी विचारलं तुम्ही काय केलं? तुकाराम महाराज म्हणतात बाकीच्यानं कोणी काही करू, फक्त भगवंताच्या प्राप्ती करता मी कीर्तन नावाची साधना केली. कोणी काही केली आचरणे, मज या कीर्तने विन नाही. कोण काय केलं मला माहित नाही, पण मी फक्त भगवंताच्या प्राप्ती करता कीर्तन केलं. म्हणून कीर्तन करणं ही देवाची सेवा आहे आणि कीर्तन ऐकणं सुद्धा देवाची सेवा आहे. करण्यापेक्षा ऐकणं फार मोठं आहे, नाही का. हो, करायला सोपं आहे. तुम्ही म्हणता करायला काय सोपं आहे, पण त्याला करता येते, नाही का. त्याला सोपं आहे पण ऐकणं फार अवघड आहे, नाही का. कारण ऐकायला माणूस त्याच्यात नाही का, ज्याला बोलायची सवय लागली का त्याला ऐकायला फार अवघड जातं. पण ऐकणं फार मोठी साधना आहे. ऐकणं सुद्धा ही श्रेष्ठ साधना आहे. आपण सुद्धा प्रत्येक एकादशीला राहता हे आपलं खऱ्या अर्थानं परम भाग्य आहे. असो, मला आपल्या अभंगाकडे वळायचे. आपल्याकडे अर्धा तासच शिल्लक आहे. कारण नेहमीप्रमाणे आजही आपल्या कीर्तनाला काय झालं नाही, रेकॉर्ड तुटलं नाही. म्हणजे आपलं ठरलं की लवकर कीर्तन सुरू करायचं नाही का. याला म्हणलं आपण आज तरी रेकॉर्ड करू, पण काही ते तुटल्या जात नाहीये. म्हणजे कीर्तन त्याचं कारण आहे. बरं तुम्ही, आमची चूक नाही ती, कोणाची चूक आहे? दोघांची चूक आहे. येणाऱ्या श्रोत्यांची तेवढी चूक आहे, नाही का. तुम्ही तरी असं झाला का महाराज करा बरं, आम्ही 7:30 हजर झाले, असं काही नाही. त्याच्यामुळे पण लवकर आपली वेळच आहे. शेठजीने सांगितलं होतं 9 वाजता कसंच कीर्तन सुरू होत नाही. आता लवकर करायचं होतं पण आता त्याचे शब्द खोटे ठरू नयेत म्हणून ते लोक खोटे ठरविलं. उशीर झाला तर आपल्या अर्ध्या पाऊण तासामध्ये 15-15 मिनिटाचा मी अर्थ सांगतो आणि जे विठ्ठल करतो. माग 1 तासात का? अच्छा. हा, तुमचा मोठेपण आहे. एकादशी आहे, बरोबर आहे. कार्तिकी विशेष नाही का. थोडं 10-5 मिनिटं मग तुमच्या म्हणतायत म्हणून 10-5 मिनिटं आगाव घेऊ, तसे घेणारच आहे, तुम्ही चिंताच करू नका. 10-5 मिनिटच म्हणालो मी, जास्त नाही. तर अशा पद्धतीने आपलं 5-10 मिनिटं आपण पुढे वाढवण्याचा सेवा प्रयत्न करू. वास्तविक आजची महाएकादशी आहे. वारीचं आपल्याला सगळ्यांना चिंतन माहीत आहे की महावारी. वारी कशाला म्हणतात? वारी म्हणजे खऱ्या अर्थानं असे बघा, ज्ञानोबारायांचं एक विराट वैभव आहे. लोकांना ही कार्तिकी म्हणून माहीतच नाही. लोक कार्तिकी कोणते समजते बरेच पुढची येणारी, हो नाही का.
येणारे ही सुद्धा मोठी कार्तिकी, आषाढी कार्तिकी आरतीमध्ये वर्णन आहे, ह्याच याचं वर्णन आहे. कारण ज्यावेळेस नामदेव महाराजांना आरती लिहिली त्यावेळेस आळंदीची वारीच भरत नव्हती. कारण नामदेव महाराजांच्या नंतर म्हणजे त्याच हयात कालामध्ये ज्ञानोबारांचा समाधी सोहळा आहे. पण खऱ्या अर्थानं हीच वारी आषाढी कार्तिकीचा आपण असा उल्लेख करतो की महावारी. आणि वारी म्हणजे काय? वारी शब्द येरधार या अर्थानं आहे. येरधार करणं वारकऱ्याची आराध्य दैवत आहे. पंढरपूरला जाणं, त्या ठिकाणी दशमीला जाणं, दशमीला जाऊन किंवा अष्टमीला जाणं. काही वारकरी अष्टमीला जातात, काही प्रथामध्ये दशमी आहे पंढरपूरला थांबणं आणि पुन्हा परत आळंदीला येणं, आळंदीहून पुन्हा परत पंढरपूरला जाणं, ही जी गोष्ट आहे तिला म्हणतात वारी, नाही का. आणि त्या वारी करणाऱ्याहूनच शब्द पडला वारकरी. म्हणजे वारी शब्दाचा अपभ्रंश असावा, नाही का. पहिल्या काळामध्ये संतांनी दुसरी कोणतीच साधना केली नाही, जप तप काहीच केलं नाही. फक्त पंढरपूरला जाणं आणि परत येणं हीच त्यांच्या घरी श्रेष्ठ वारी होती. तुकाराम महाराज सुद्धा एका ठिकाणी सांगतात, मला दुसरं काही करायची गरज नाही, माझ्याच्या घरी पंढरीची वारी आहे, मग मला दुसरं व्रत या जप तप काही करायची गरज. पंढरीची वारी आहे माझे घर, पंढरीची वारी आहे माझे वारीचा महिमा आहे. ज्याच्या घरामध्ये वारी आहे त्याला दुसरं काही करायची गरज नाही. आषाढी कार्तिकी या फार मोठ्या वाऱ्या आहेत. त्याच्यामध्ये दुसऱ्याही 4 वाऱ्या आहेत. तसे निरंतर नित्य एकादशीची वारी वारकऱ्यांच्या घरामध्ये परंपरेनं वारी आहे. आणि अशा वारीच्या निमित्तानं आपण जो अभंग निवडला तो तुकाराम महाराजचा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपला अधिकार व्यक्त करतात. तुकाराम महाराज वास्तविक एक विभूती व्यक्तिमत्व आहेत. तुकाराम महाराज हे सिद्ध संत आहेत. संतामध्ये 2 प्रकार असतात. काही संत युंजान योगी असतात आणि काही साधक योगी असतात. अर्थात युक्त योगी आणि युंजान योगी. युक्त योगी म्हणजे जे जन्मतात सिद्ध आहेत त्यांना म्हणायचं युक्त योगी. आणि युंजान योगी शब्दाचा अर्थ होतो जन्माला आले, घरादाराचा त्याग केला, विषयांचा त्याग केला, साधना केली आणि साधनेच्या माध्यमातून परमात्म्याला प्राप्त केलं, त्याला म्हणायचं युंजान योगी. अशा कोटीतले तुकाराम महाराज नाहीत, ते अवतारिकच आहेत.
तुकाराम महाराज स्वतःचा परिचय देताना सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे बनताया. जे संत बोलले ते सांगण्याकरता, आचरण करण्याकरता तुकोबाऱ्या आलेले आहेत. पण तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विधीचे जनित आहेत, स्वयंभू आयते केले न हो. आम्ही काही सामान्य माणसं नाही. ब्रह्मदेवालाही निर्माण करायची शक्ती आमच्यात आहे. आम्ही ब्रह्मदेवाला सुद्धा निर्माण करू शकतो अशी आमच्या शक्ती आहे. असे तुकाराम महाराज स्वतःचा परिचय देत असताना अभंगाच्या पहिल्या चरणात स्वतःचा परिचय करून देतात. सोपा, सरळ, पटल, रुचल असा अर्थ सांगतो तुम्हाला. सोपा अभंगाचा अर्थ आहे, तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही बलवान परमात्म्याच्या अंकित म्हणजे त्याच्या अंडरखाली म्हणजे त्याच्या अधीन झालो आणि अधीन होऊन बलवान झालो. सरळ अर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही परमात्म्याचे बलवान झालो. का बलवान झाला तुकाराम महाराज? तर तुकाराम महाराज म्हणतात, तो बलवान परमात्मा आहे, सगळ्यात शक्तिशाली असा तो परमात्मा आहे, त्याचे अंकित झालो आणि मग आम्ही मोठे झालो. अर्थात आम्ही स्वतः मोठे नाही आहेत. खरं तर तुकाराम महाराजचा हा मोठेपण आहे. वास्तविक ते तुकोबारा आहे. संत म्हणजे देवापेक्षाही मोठे आहेत. परंतु आश्चर्य सांगत असताना तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ईश्वराचे अंकित झालो, ईश्वराचे झालो आणि मग मोठं झालो. होतं महाराज, आपण ज्यावेळेस श्रेष्ठांचे होतो त्यावेळेस आपण तितकेच मोठे होतो आणि खऱ्या अर्थानं नवे त्याच्यापेक्षाही मोठे होतो. एखाद्या वेळेस एखादं लेकरू बापाच्या खांद्यावर जाऊन बसलं तर मग बापापेक्षाही उंच होतं नाही का? वास्तविक बापापेक्षा मोठं होतं ते. त्यानं काय पकडलाय? बापाचा खांदा पकडलाय. मग त्याला बापापेक्षाही उंच दिसायला लागतं. कळायला लागतं नाही, दिसायला लागतं नाही का? कळायला तर पुढं आहेच म्हणा. तर वास्तविक उंच होतो आणि ज्याच्या आश्रयानं आम्ही मोठे झालो नाही का? पहा, जसं परीस आहे. परीस ज्यावेळेस आपण लोखंडाला लावतो त्यावेळेस त्याचं काय होतं? सोनं होतं. तर मला सांगा, एखाद्याला परिसाची, महिलांना परिसाची किंमत जास्त आहे का सोन्याची आहे? सोन्याची किंमत आहे मला. परिसाला तरी किंमत काय बरं? सोन्यामुळे. कारण ते लोखंडाचं सोनं करतो म्हणून परिसाला किंमत आहे. तसं परिसापेक्षाही सोन्याला किंमत आहे. तसं देवापेक्षाही देवाच्या आधारे जे मोठे झाले त्या संतांचा मात्र अधिकार मोठा असतो.
समुद्रापासूनच पाणी झालं विहिरीचं, पण त्या समुद्रापेक्षा विहिरीच्या पाण्याला किंमत असते. माणसं विहिरीचं पाणीच पितात. लक्षात ठेवा. नवे नवे अनेक अशा वस्तू आहेत. अग्नी आहे, अग्नीपेक्षा सुद्धा दिव्याचा उपयोग माणसं जास्त करतात. त्याप्रमाणे देवापासून मोठी झालेले संत जगाला फार उपयोगाचे असतात. आम्ही असे मोठे झालो म्हणजे आमची निरपेक्ष मोठेपणा आहे. अशा पद्धतीने आम्ही मोठे झालो. संसारामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक माणसं मोठी आहेत, परंतु जो सगळ्यात मोठा बळीया माझा पंढरीराव, तो हा देवाचाही देव. सगळ्या देवापेक्षा मोठा असणारा कोण आहे? परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्यापेक्षाही आम्ही मोठे झालो, कारण त्या परमात्म्याचे झालो. परमात्म्याचं एकदा झालं की मग तो सगळं परमात्म्याचं त्याला मिळत असतो आणि तो भक्त मोठा होत असतो. विठ्ठला विठ्ठल. या जगामध्ये माणसं महाराज मोठे आणि प्रत्येकाच्या मोठेपणाची व्याख्या आहेत, पण परमात्मा सगळ्यात मोठा आहे. लक्षात ठेवा. सगळ्यात बलवान कोण असेल तर परमात्मा आहे. आपण प्रत्येकाचं बळ वेगवेगळं असतं. लक्षात ठेवा. प्रत्येकाला ताकद असते. बरोबर आहे कल्याण? मग प्रत्येकाच्या अंगात ताकद आहे, प्रत्येकाची ताकद भिन्न भिन्न आहे. असं नाही एकच ताकद कोणाची असेल काही नाही. एक सुभाषित आहे की सुभाषित सांगतं लेकराचं बळ वेगळं आहे, मूर्ख माणसाचं बळ वेगळं आहे, स्त्रीचं बळ वेगळं आहे, राजाचं बळ वेगळं आहे. लेकराचं बळ कशात आहे आपल्याला कोणाला सांगता येईल का? नाही का? शास्त्रकार सांगतात लेकराचं बळ रडण्यामध्ये. त्याला काही जर समजा मिळालं नाही आणि त्याला काही मिळत नसलं तर मग ते काय करेल बरं? काहीच करता येत नाही. त्याला जर आवाज त्याचा मोठा काढला, रडायला सुरुवात केली, मग आपल्याला त्याला द्यावं लागतं. वास्तविक त्याचं बळ रडण्यामध्ये, त्याचं बळ त्याच्यामध्ये लपलेलं आहे. स्त्रीचं बळ कशात आहे? म्हणजे तुम्हाला अनुभव म्हणून म्हणे ना, सहज विचारायलो प्रदीप कशात आहे स्त्रीचं बळ? अनुभव नाही त्याला विचारायला, काय सांगत नाही. आणि ते अनुभव काय सांगण्यासारखा असतोय? स्त्रीचं बळ कशात आहे? हट्टात आहे. शास्त्रकार सांगतात स्त्री हट्ट. स्त्रीनं हट्ट केला की त्या हट्टात तिचं बळ असतं. त्यावेळेस मात्र कोणालाही चालत नाही. बाल हट्ट, राज हट्ट, स्त्री हट्ट, अनेक बळ असतात. राजाचं बळ असतं, मूर्खाला सुद्धा बळ असतं. नाही का? मला सांगा. हो, एक असा एक प्राणी आहे बघा, जे फार मोठा नाहीये, नाही का? फारसा मोठा नाही, परंतु त्याच्या बळाच्या ताकदीवर लोकाला वजन टाकतो. नाही का? 4 पायाचा तुरतुर चालणारा प्राणी आहे. छोटासा आहे, पण असं त्याचं नेहमी मागचं शेपूट उंच असतं. वास्तविक शेपूट लय मोठी नाहीये त्याची, पण अशी उंच असते. तो प्राणी कोणता सांगा बरं? कुत्र का? विंचू. नाही का? कुत्र बी आहे म्हणा, पण विंचू. आता विंचूची शेपूट फार मोठी आहे का? त्याला आपण नांगी म्हणतो. नाही का? फार मोठी आहे का? उंच घेऊन चालतो. का बरं? कारण त्याचं बळ कुठे आहे? त्याच्या नांगीत आहे. त्याची जर विंचूची नांगी जर कापून घेतली तर खाली काय? विंचवाला कोण घ्यायला? जगात सगळे माणसं विंचू पाहिला की माणसं काय करतात? गुदगुले होतात का? दचकतात का? त्याचं कारण आहे त्याच्याकडे बळ आहे. आणि कशात बळ आहे त्याचं? नांगीमध्ये. त्याचं भांडवलच तेवढं आहे. त्या नांगीमधलं बळ संपलं मग मात्र तो आपण घाबरत नाही. वास्तविक त्याचं बळ कशात आहे? नांगीत आहे. नाही का? असं ते विंचू आहे. त्याचं प्रत्येकाचं बळ भिन्न भिन्न आहे. मूर्खाचं बळ नाही का? मूर्खानाम मौनम वदः. शास्त्रकार सांगतात मूर्खानाम मौनम वदः. मूर्खाचं माणसाचं बोल आहे मौनामध्ये. त्यानं शांत राहून हेच त्याचं भांडवल आहे. बस त्यानं आपल्या किटलीला झाकून ठेवा, लावून ठेवावं, उघडू नये. तो जर बोलला सगळं काय होतो? घोळ होतो. त्यानं न बोलणं हेच काय? शहाणपणा आहे. त्याचं बळ आहे. प्रत्येकाचं बळ भिन्न आहे. प्रत्येकाकडे बळ आहे, परंतु सगळ्यात श्रेष्ठ बलवान परमात्मा आहे महाराज. त्याचं इतकं बलवान नाही. या जगामध्ये प्रत्येकाचं बलापेक्षा असे न्यूनाधिक जर प्रकार पाहिले, मी जास्त काही लांबवत नाही, पण थोड्या प्रकाराने पाहिले तर प्रत्येकाकडे थोडं बळ आहे. कधी काही माणसाकडं श्रीमंतीचं बळ असतं, कधी ताकदीचं बळ असतं, कधी बुद्धीचं बळ असतं, सत्तेचं बळ असतं, पैशाचं बळ असतं. नाही का? प्रत्येकाचं बळ आहे. नाही का? पहिल्या बळाचा जर विचार केला तर काही माणसाकडं शरीराचं बळ असतं. शारीरिक बळ बी असतं ना. शारीरिक बळ त्याला आपण आपल्या भाषेत काय म्हणतो? मनगट बळ. काहीची शरीर संपत्ती फार चांगली असते. नाही का? असं पाहिल्यानंतर माणसं घाबरतात. असे टनाटनाचे माणसं असतात काही, खरंच ना, असे ताकदवान असतात. आता काळी भाऊ सारखे आहे जरा
कल्याण भाऊ आहे, प्रदीप आहे, नाही का आमचे दुर्गा महाराज आहेत नाही का. हो, असे माणसं पाहिले की धिप्पाड असतात महाराज. त्यांचं वजन असं भरपूर असतं. याला काय म्हणायचं, शारीरिक बळ म्हणायचं. पण शरीराचं बळ असतं, बळच आहे महाराज. लक्षात ठेवा, काही काही कुठंच काम होत नाही ते शरीराच्या बळावर देत नाही का. हो, माणसाचं वजन काही काही अशा ठिकाणी पडतं, शरीराचं बळ आहे. पण शरीराचं बळ काय कुठपर्यंत चालतं बरं. शरीराच्या बळापेक्षाही पुढचं बळ आहे, बुद्धीचं बळ आहे. शरीराच्या बळापेक्षा काय आहे, बुद्धीचं बळ आहे. शरीराचं बळ असतं परंतु ते कुचकामी असतं. प्रत्येक क्षेत्रात चालणं असं काही नाही. आपण पाहतो ज्यांच्याकडे अंगात ताकद आहे महाराज, असे हमाल लोक म्हणा, दुसरे कोणी, त्यांच्याकडे शरीराचं बळ आहे पण त्याचा रोज किती असतो, लय झालं तर किती असतो विचार करा, 500-1000 रुपये रोज असेल. परंतु एखादा हडकुळा माणूस आहे नाही का, त्याच्यात अंगात ताकद नाही पण तो फार मोठा इंजिनियर आहे, किंवा म्हणा एखादा मोठा कलेक्टर आहे पण त्याच्या बुद्धीत बळ आहे. एक सही जरी मारली तर त्याला एका सहीचे 5-5, 10-10 रुपये द्यावे लागतात. हे कशाचं बळ आहे, बुद्धीचं बळ आहे. म्हणजे शरीराचं बळ आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ बुद्धीचं बळ आहे. आणि बुद्धीच्या बळापेक्षाही सगळ्याकडेच बुद्धीचं बळ असेल नाही का, पण बुद्धीच्या बळापेक्षाही काही माणसाकडं संपत्तीचं बळ असतं महाराज. काही माणसं हुशार असतात परंतु त्यांना पैसा विकत घेता येते. हुशार माणसं आहेत त्यांचा फायदा करून घेता येतो. म्हणजे संपत्तीचं बळ, बुद्धीचं बळ कमी पडलं, पैसा पुढं आला की बुद्धीचं बळ कमी पडतं. हे बुद्धीचं बळसुद्धा कुचकामी ठरतं आणि पैशाचं बळ आहे. कधी कधी बघा, पैशाचं बळसुद्धा कधी कधी काय होतं, कमी पडतं. पैसा सर्वच ठिकाणी येतो असं नाही. त्या पैशाच्या बळापेक्षा पुढचं बळ आहे सत्तेचं बळ आहे. पैशाच्या सत्तेच्या बळापुढं पैशाचं काही चालत नाही. आपल्याला माहिती आहे नाही का, आजच्या 500च्या नोटा सुद्धा निकामी झाल्या. का बरं, कारण ते पैशाचं बळ आहे परंतु त्याला कागद करण्याचं सामर्थ्य कशामध्ये, सत्तेमध्ये. सत्तेचं बळ आहे. कधी कधी त्या सत्तेच्या बळापेक्षाही लौकिकाचं बळ दांडगा असतं महाराज. सत्ता त्याच्या पुढे झुकल्या जाते. एखादा लौकिक चले जावा म्हटल्यानंतर इंग्रजांसारखी सत्ता सुद्धा काय होते, घाबरते. महात्मा गांधीचं लौकिकांचं बळ आहे. अण्णा हजारे ज्यावेळेस दिल्लीमध्ये उपोषण करतात त्यावेळेस सरकारला सुद्धा घाबरावं लागतं. सत्तेच्या बळापेक्षाही लौकिकाचं बळ आहे. हे अनेक बळ आहेत पण सगळ्यात मोठं बळ आहे काळाचं. लक्षात ठेवा, सगळ्यात मोठं बळ, श्रेष्ठ बळ आहे काळाचं. हे काळाच्या बळापुढं कोणाचंही चालत नाही. विठ्ठला विठ्ठला. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही तोपर्यंत वटवट करा जोपर्यंत काळ आला नाही तोपर्यंत. काळ एकदा आला की माणसाचं कोणाचंही चालत नाही आणि प्रत्येकाचा काळ असतो महाराज. काही काही माणसं अशी आपल्या घमंडीत असतात. एक काळ असतो, एखाद्या महाराजाचा काळ असतो, त्याला त्या टायमाला सगळीच माणसं मानायला लागतात, त्याचं होऊन यायला लागतं नाही काय. काळ असतो, त्या काळापुरता तो, त्याच्या आधी तर त्याला कोणी काळपुत्र विचारित नसतं नाही का, पण अचानकच तो प्रसिद्ध होतो. काळ आहे विचारायचा, त्याचा तो मोठेपण आहे, काळाचा मोठेपण आहे. एखादी काही काही माणसं असतात, साधारण माणसं असतात, पण ते काळ असा असतो की त्या काळाच्या सत्तेमध्ये ते फार मोठी होतात. हो, तर आपल्याला माहिती आहे पेट्रोल पंपवर पिचकारी मारणारा कोण आहे, तो धोराबाई अंबानी, बरोबर आहे, धीरूबाई ना. हो, तर तो बघा ना मोठा होतो. काळ आहे महाराज, काळाचं बळ आहे. काळाच्या बळात आपण त्याला आपल्या गावरान भाषेमध्ये होरा म्हणतो, होरा. हो, तो होरा काही दिवस असतो तोपर्यंत महाराज दान धर्म करून घ्यावा, फुगिरीमध्ये वागू नये. तो आपोआप असतो. तुम्ही चांगलं करा वाईट करा ते बरोबर चलत राहणार. आणि एकदा घडी पालती झाली की मात्र काही चालत नाही. राजकीय सत्तेचं तसंच असतं महाराज. किती मोठ्या सत्ता नाही का, अशी हवा कोणाची तर साहेबाची, पण ती लगेच पलटी होते ना. म्हणजे काय असतं, ते काळ असतो. काळ आहे तोपर्यंत सगळं व्यवस्थित चालतं. राजकीय क्षेत्र पलटतात, धार्मिक क्रांती होते. एक काळ असतो महाराज, एक वैदिकाचा काळ असतो, कधी अवैदिकांचा काळ असतो. बौद्ध काळ काय होता, ज्या टायमाला वेद संपून गेले होते, वेद संपले होते असं वाटलं, आता वेद परास्त झाले, या जगात कोणी वैदिक राहिला की नाही. एकच आरोळी असते, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी. या भारतामध्ये त्या काळात फक्त 5% हिंदू राहिले होते, 95% भारत बौद्ध झाला होता. हे 100-200 नाही, 1000 वर्ष. किती उणीपुरी 1 सहस्र वर्ष सत्ता चालली. धार्मिक सत्ता आहे. धार्मिक सत्तांतर होतात, आर्थिक सत्तांतर होतात. अहो काही काहीचं आर्थिक सत्ताबळ काय असतं महाराज, काय ताकद असते नाही का. आपण पाहतो, हो, आपण प्रत्येक आपल्या नगरामध्ये पहा, देशामध्ये पहा, एक असा काळ असतो
की त्या ठिकाणी लक्ष्मी पाणी भरते, पण एक काळ असतो की त्या ठिकाणी माती सुद्धा राहत नाही राहत घासायला. कशाचं बळ? हे काळाचं बळ आहे महाराज. अर्जुन ज्यावेळेस भगवान निजधामाला गेले आणि निजधामाला गेल्यानंतर अर्जुनांना स्त्रियांनी हरवलं. ज्ञानोबाऱ्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतात, तो निवास कवचाचा ठाव फेडीला. राक्षस आहे, निवास कवच नावाचा राक्षस आहे, गंधर्वाचा पाडाव करणारा अर्जुन आहे. परंतु एक अर्जुन असा काळ होता की ज्यानं महादेवाला हरवलं. महादेवाचं चलू दिलं नाही, पण तो काळ संपल्यावर बायानं हरवावं. कोणाला? अर्जुनाला. हे काळाची सत्ता आहे. परशुराम आहे, ज्यावेळेस परशुरामानं भगवान परशुराम 21 वेळेस पृथ्वी निक्षत्रिय केली, पण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि त्यांची भेट झाली, त्यांची चकमक झाली, त्यांनी कुऱ्हाड उचलली ना रामाच्या अंगावर धावून गेले, त्यावेळेस ती कुऱ्हाड उचलत नव्हती, हात गळून पडले, जड वाटत होते. आणि मग लगेच त्यांनी प्रणाम केला आणि सांगितलं, माझा काळ संपला. आता काळ संपला, तोपर्यंत सगळ्या लोकांना हरविलं, पण आता काळे हातातली कुऱ्हाड उचलत नाही. काळाचं बळ आहे. काळाच्या बळापुढे कोणाचंच चालत नाही, लक्षात ठेवा. काळाची हे उडी पडेल काळाची हे उडी पडेल छान प्रमाण दिलं. काळाची उडी, एकदा काळाची उडली की संपलं. मग काळ शब्दाचे अर्थ दोन होतात. काळ शब्दाचा अर्थ होतो यमदूत, अंतकाळ, आणि काळ शब्दाचा अर्थ होतो टाईम. टाईम म्हणजे टाईम आणि अंतकाळ या दोन गोष्टी विचित्र आहेत, त्याला आपण काळच म्हणतो. एक काळ, या काळाच्या माध्यमातून अर्जुन नेहमी म्हणायचा, धृतराष्ट्रा, आंधळ्या, अरे तू आम्हाला भाकरी सुद्धा देत नव्हता, आज आम्हाला तुला खाऊ खावं लागतंय, आमच्या हाताने तू खातोयस. म्हणून अर्जुन उपेक्षेनं धृतराष्ट्रावर भाकर फेकायचा. ज्यावेळेस 100 पोरं मेले, सगळं सैन्य हरलं आणि पुतण्याच्या हातात सत्ता गेली आणि पुतण्याच्या ताटाखाली मांजर होऊन जगावं लागत होतं. ताटाखालचं मांजर होऊन जगावं लागत होतं. धृतराष्ट्र मान खाली घालायचा आणि नाही ते टोचून टोचून अर्जुन भीमदादा बोलायचे. एक दिवशी सहन झालं नाही धृतराष्ट्राला. धृतराष्ट्रानं सांगितलं, मी जातो. वास्तविक प्रभाग क्षेत्रावर निघून गेले. काळ होता, ज्या काळामध्ये धृतराष्ट्राचं ऐश्वर्यशाली राज्य होतं, आणि एक काळ होता की धृतराष्ट्राला जीवनही मिळत नव्हतं. अहो, काळ कोणाचाच नाही महाराज, लक्षात ठेवा. आपण फक्त समजतो आमचा काळ आहे. रावणाचं तरी काय झालंय? आपली काय संपत्ती आहे? तुकाराम महाराज कोणाच्याही संपत्तीचे कॅल्क्युलेशन करत नाही, परंतु रावणाच्या संपत्तीचे कॅल्क्युलेशन केले. तुका म्हणे ज्याची संपदा रावणाची संपत्ती किती आहे? तुकाराम महाराजांचा अभंग आहे गाथ्यामध्ये बघा. कोण आठवतो का? दशलक्ष घरे लंके माझी घरे ही सुरुवात आहे नाही का गाथ्यामध्ये. लंके माझी घरे अशी सुरुवात आहे. आणि किती ते ऐका, सांगत असे संख्या शतकोटी.
म्हणजे किती गरीब होते, म्हणजे कितके सोन्याचे होते. सोन्याचे म्हणजे सोन्या माणसाच्या नावचे नव्हते, प्युअर आटीव सोन्याचे होते महाराज. रावणाच्या जिंकीमध्ये सोनंच होतं, लक्षात ठेवा. तुम्हाला आश्चर्य वाटन, रावणाचं जर ऐश्वर्य सांगायला गेलं तर सांगूनच नको, नाही का. हो, एकच उदाहरण नाही का. चैतन्य महाराज नेहमी सांगत असतात, इतकं रावणाकडे इतकी संपत्ती होती की मंजुरीच्या गळ्यामध्ये 3 किलो लोखंडाचे दागिने होते. किती होते संत? 3 किलो लोखंडाचे दागिने. ते म्हणतात याला काय, हे म्हणतात होय हे काय ऐश्वर्य? 3 किलो लोखंडाचे दागिने, लय श्रीमंत माणूस होता. 3 किलो लोखंडाचे दागिने म्हणजे आपण बारीक विचार करा. म्हणजे तिथं एवढं सोनं होतं की सोन्याला कोणी हुंगत नव्हतं. म्हणून तिला लोखंडच पाहायला मिळत नव्हतं. म्हणून तिनं कौतुक म्हणून एक दिवशी म्हणतो तरी बाहेर गेली आणि तिनं लोखंड बघितलं भंगारवाल्याचं, आणि तिनं त्याचं ते काय बघितला, हार बनवला. इतकं सोनं होतं, म्हणजे सोन्याचं घरं सगळे सोन्याचे होते. म्हणजे तिथं काय पाचत काय महाराज, म्हणजे दागिने अंगावरची इतकी संपत्ती होती. पण रावणाची सत्ता संपत्ती, त्याचा काळ, काय काळ होता महाराज. शनीला सुद्धा रावणानं सपालथं पाडलं होतं. शनी असा आहे, म्हणजे भगवान शनी असे की ते कोणाला लागले नाही असे नाही, प्रत्येकाला लागतात, प्रत्येक कोणाला सोडित नाही. पण अशा शनीला सुद्धा काय केलं होतं रावणानं, बंदिस्त केलं होतं. पायऱ्या केल्या होत्या नवग्रहाच्या रावणानं, आणि ते शनीचं तो असं तोंड खाली होतं, म्हणजे त्याला असं खाली पालथं पाडलं होतं. आणि त्याच्या काय करीत होता रावण, पाय देत होता. ते पाय देऊन त्याच्यावर सोडायचं रावणानं, कशावर, सिंहासनावरती. शनीला पालथं केलं. त्याचं कारण बी होतं, कारण शनी जेव्हा सोयसा होईल ना, शनीने एकदा तोंड बघितलं संपलं, शनीचं तोंड बघून नाही का, म्हणून त्यानं पालथं केलं होतं. महाराज शनी असा विचित्र देव आहे की त्यानं कोणाला सोडलं नाही. महादेवाला असं म्हणल्यानंतर महादेवानं सांगितलं आपल्याला शनी लागतंय का, नाही लागत. एक जण सांगितलं महादेवा शनी कोणाला सोडत नाही. महादेवानं सांगितलं आपल्याला सुद्धा. त्याने सांगितलं तुम्हाला सुद्धा. चला म्हणले शनीकडे गेले आणि शनीला सांगितलं तुम्ही मला लागणार का. शनी म्हणे 100%. ते म्हणे माझा टाइम कोणता आहे. खरं प्रत्येकाच्या ज्योतिष पंचांगानुसार प्रत्येकाचा एक ते शनीचा काय असतो, काळ असतो. ते म्हणे तुमचा काळ कोणता आहे. ते म्हणे सकाळीच काळ आहे तुमचा. कोणता म्हणे काकड्याच्या टायमाला. नाही, काकड्याच्या टायमाला कोणता. तर शनीनं सांगितलं सकाळी 3 ते 7 असा टाइम आहे तुमचा. महादेवानं सांगितलं या बघतो कसा लागतंय. महादेव वाटलं काय शनी येणार आहे काय मला लागणार आहे. महादेव त्या सरोवर असतं ना, सरोवराच्या बुडात लपून बसले. महाराज सरोवराच्या बुडात बसल्यानंतर तिथे शनी आला, बराच वेळ थांबला. महादेव 8 वाजता बाहेरच निघाला नाही ना. 8 वाजता बाहेर आले आणि आता काय टाइम संपला. म्हणले किती वाजले. म्हणजे 8 वाजले. येऊ का म्हणले वरी. हा वरी आले. सांगितलं आता. शनीने सांगितलं महादेवा एवढं कळत नाही का, नाही का. मला सांगा थंडीचे दिवस, सरोवरातलं पाणी गार बर्फासारखं पाणी, त्याच्यात तुम्ही एवढी बेजारी करून घेतली. हे शनी लागल्याशिवाय होते का. शनी लागल्याशिवाय होते का. म्हणजे महादेवाला सुद्धा तो शनी सोडत नाही. अशा शनीची काय केली, पायरी करून घेतली. असं रावणाचं बळ होतं महाराज. रावणाचं बळ सुद्धा हे जात नाही. तर काय शक्ती आहे ते काळाचं बळ आहे. आणि दुसरं काळ आहे म्हणजे अंतकाळ. अंतकाळामध्ये तर मग किती हे असू द्या, कोणी किती मोठा असू द्या, त्याचं त्या ठिकाणी काही चालू शकत नाही. मग तो काळ कोणालाच थांबू शकत नाही. पण असे काळ, त्या काळावर ज्याची सत्ता आहे असा परमात्मा, म्हणून तो मोठा आहे. किती सत्ता आहे त्याची, काळावर सुद्धा सत्ता आहे महाराज देवाची. काळ त्याला काही करू शकत नाही. किती काळ लोटला तरी परमात्मा शाश्वत आहे. आणि काळ लोटला तरी सुद्धा काळावर सत्ता संतांची आहे. देवाला डिलीट करण्याकरता अनेक समित्या, अनेक संघ स्थापन होतात. या जगातला देव हटला पाहिजे. परंतु काळ किती लोटला, चंद्र सूर्य पृथ्वी संपले, पण जो परमात्म्याची सत्ता संपत नाही,
काळ ज्याला मात्र काही करू शकत नाही असा श्रेष्ठ बलवान कोण आहे? परमात्मा. पंढरीनाथ परमात्मा. आम्ही त्याच्या अधीन झालो आणि त्याच्या अधीन होऊन बलवान झालो, ताकदवान झालो, त्यांचा आश्रय घेतला आणि त्यांच्या आश्रयाने आम्ही काय झालो? मोठे झालो. म्हणून देवाचा आश्रय घेतलेलं मोठं होत असतं. परमात्म्याचा आश्रय घेतला की तो व्यक्ती मोठा होत असतो. म्हणून तुकाराम महाराज, ठीक आहे, तुम्ही देवाची संगती केली, तुम्ही बलवान झालात, मग तुमच्याकडे कोणतं बळ आहे? तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याकडे वास्तविक बळ, ह्या तुम्ही आता बळाचे प्रकार सांगितले ना, त्यापैकी कोणतंही बळ नाहीये. माझ्याकडे शारीरिक बळ नाही, बुद्धिबळ नाही, सत्ता नाही, संपदा नाही, वास्तविक कोणतंच बळ नाही. पण परमात्मा जो बलवान आहे, आम्ही त्याचा आश्रय केला, बलवान झालो, मग तुम्ही ताकदवान झालात. पण यासाठी तुम्ही कोणता पुरुषार्थ केला? याबद्दल दुसऱ्या चरणात नाताळीला हा संसार केला षडवृत्तीचा मार. आम्ही आता काय केलं? सोपं तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही संसाराला लाथ मारली आणि 6 वृत्तींचा षडवृत्तीचा त्याग केला. परमार्थ ज्याला प्राप्त करायचा आहे त्याला ह्या गोष्टीचा मात्र विचार करावा लागतो. ज्याला परमार्थ करायचा आहे, तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही संसाराला लाथ मारली. नाताळीला म्हणजे त्याला धुडकून दिलं, आम्ही त्याची पर्वा केली नाही. प्रपंचाच्या बाह्य उपाधीचा त्याग केला आणि केला षडउर्मीचा मार, म्हणजे अंतःकरणाच्या विकारांचा, अंतर उपाधीचा त्याग केला. उपाधी 2 प्रकारची असते. संसार 2 प्रकारचा असतो. एक संसार असतो बाहेरचा आणि एक संसार असतो आतला.
बाहेरच्या संसारापेक्षा आतमधला संसार हा त्रस्त करणारा असतो. दुःख बाहेर नसतं, दुःख आत असतं. पण आतमधलं दुःख माणसाला त्रास करतं. आतमधला प्रपंचही जिंकणं गरजेचं आहे आणि बाहेरचाही प्रपंच जिंकणं गरजेचं आहे. म्हणून संसार आम्ही नाथाळला. महाराज, संसाराला ज्यानं संसाराची चव घेतली तो माणूस संसाराला जिंकत असतो. सोपी गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्याला लाता मारणं सोपं नाही. हो, लाता कधी माणूस आपण पाहतो, पोहत असताना माणूस काय करतो? लाता मारतो. कोणाला लाता मारतो? पाण्याला मारतो. लक्षात ठेवा, पाण्याला तो असा लाथा मारत असतो, बुडवत असतो. नाही तर ज्याला पोहता येते तो पाण्याला लाथा मारतो आणि ज्याला पोहता येत नाही पाणी त्याला बुडवत असतं. तसं ज्याला आयडियाच नाही प्रपंच करायची, संतांच्या विचाराची, संसार त्याला डुबडुबू मारतो, त्रास करत असतो. पण ज्यानं तत्वज्ञान, संतांचे विचार धारण केले तो संसाराला लाथा मारतो. महाराज, संसाराच्या छातीवरती नाचतो, दुःखामध्ये सुद्धा विजय प्राप्त करतो आणि विजयाच्या मनोरथावरती नाचत असतो. संसारात सुखदुःख, मानापमान, हर्षशोक इत्यादी चलत राहतात, परंतु त्याला समर आणण्याची हातोटी आली तो जिंकू शकतो. आणि 6 वृत्तीचा त्याग केला. प्रपंच फार विचित्र आहे, लक्षात ठेवा. चांगल्याला प्रपंच हा सुधरू देत नाही. ब्रह्मादिका पार मुलंगवे सर्वता, असं तुकाराम महाराजाप्रमाणे ब्रह्मदेवाला सुद्धा आरी आणतो महाराज. तो ऋषीमुनीला सुद्धा जर्जर करतो. तर आपण किसपेट के पत्ते, सोपा आहे प्रपंच, इतका सोपा आहे. आणि हा प्रपंच तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्याला लाथ मारली, फार मोठा पुरुषार्थ केला आणि 6 उर्मीचा त्याग केला. षड म्हणजे 6 उर्मी कोणत्या? तर 6 उर्मी आहेत बघा. एक आहे देहाची, एक आहे प्राणाची आणि एक आहे अंतःकरणाची. अंतःकरणाच्या 2 उर्मी, प्राणाच्या 2 उर्मी आणि देहाच्या 2 उर्मी आहेत. अंतःकरणाच्या कोणत्या उर्मी आहेत? अंतःकरणाच्या शोक मोह 2 उर्मी आहेत. देहाच्या जन्म मृत्यू 2 उर्मी आहेत आणि तहान आणि भूक, त्याला क्षुत पिपासा म्हणतात, ह्या प्राणांच्या 2 उर्मी आहेत. हा सगळा पंचकरणामध्ये विषय गेला नाही का. वास्तविकता 6 उर्मीचा त्याग केला आणि मग आम्ही त्या परमात्म्याला प्राप्त केलं. असं जर केलं तर आम्ही त्या ठिकाणी मग आता मुक्ती. अजून काही केलं का तुकाराम महाराज? देवाला प्राप्त होण्याकरता आणि देवाचं होण्याकरता काय करावं लागतं ते अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात.
जन तन धन केले तू नाही समान. झालं 10 मिनिटात आपल्याला थांबायचंय. तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थ प्राप्त करण्याकरता आणि देवाचं होण्याकरता काय काय उपाधी करायला लागतात. उपाधीचा त्याग करावा लागतो. एक मधला प्रपंच, बाहेरचा प्रपंच. मधला प्रपंचाचा त्याग करावा लागतो आणि बाहेरचा प्रपंच. बाहेरचा प्रपंच म्हणजे काय नाही का, बाहेरचा प्रपंच म्हणजे लौकिक आपली सत्ता काय जे असेल शरीराधिकांचा त्याग करावा लागतो आणि अंतःकरणापासून सगळ्या उपाधीचा म्हणून त्याग करावा लागतो. परंतु जन म्हणजे लोक, तन शब्दाचा अर्थ होतो शरीर आणि धन म्हणजे पैसा संपत्ती. पैसाचा अर्थ घ्यायचा नाही तर धन शब्दाचा अर्थ सगळं जे आपल्याकडे घर आहे, दार आहे, गाडी आहे ते धनामध्ये अंतर्भूत होतं. हे सगळ्यांचा काय केला, त्याग केला. आणि हा त्याग केल्याशिवाय कोणी मोठं होऊ शकत नाही. याचे 2 अर्थ होतात. एक तर आम्ही त्याचा त्याग केला किंवा त्याच्या अहंकाराचा त्याग केला. पैशाचा त्याग केला म्हणजे पैसा आमचा नाहीये, हा त्याग केला. शरीराचा त्याग केला म्हणजे काय, शरीर आमचं नाहीये याचा त्याग केला. आणि लोकांचा त्याग केला म्हणजे लोकांचं काही खरं नाही यांचा त्याग केला. जो मानणारा समुदाय आहे, जनाचा त्याग का करायचा असतो, कारण जन असं असतं, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतही काळीचे नाही कोणी. जगामध्ये महाराज लोकांची नाही का पद्धतच आहे, कधी लोक मानतात कधी मानत नाही. लौकिक ज्याला परमार्थ करायचा आहे त्यानं लौकिकापासून दूर राहिलं पाहिजे. शुद्ध परमार्थ करायचा आहे त्याने एकांतामध्ये राहिलं पाहिजे. हित व्हावे तरी दम मधुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची. आणि तुकाराम महाराज म्हणतात नाही का, काय करतात एकांतामध्ये आवडी विठ्ठल पाहिजे. एकांत फार महत्त्वाचा असतो. तर लोकांमध्ये समाधान प्राप्त होत नाही. साधू ज्यावेळेस एखादा लोकसंपर्कामध्ये येतो त्यावेळेस त्याला लोक परमार्थ करू देत नाहीत. एक तर लोकांच्या मर्जीप्रमाणे जगावं लागतं, वागावं लागतं. आणि मग त्यांच्या मर्जीप्रमाणे वागलं नाही, जगलं नाही की मग लोक निंदा करायला लागतात आणि मग परमार्थामध्ये विक्षेप होत असतो. लोक आज असतात, लोक कधी कधी चांगलंही मानतात, कधी कधी जन प्रवाही असतं नाही का. ज्याप्रमाणे प्रवाह असतो त्याप्रमाणे जगत बोलत असतं. एखाद्या वेळेस चांगलं चालू लागलं तर जग चांगलं बोलतं. लोकाला थोडंसं वाईट एक बोलला तर सगळेच बोलायला लागतात. प्रवाही जनाच्या संपर्कातून आम्ही दूर झालो म्हणजे लोक कसं जगू देत नाही. हा अभंग तुकाराम महाराजांचा फार प्रसिद्ध आहे, फार गोड आहे. गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांचा अभंग आहे नाही का. कितव्या क्रमांकाचा आहे, 237 अभंग आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये बघा, म्हणजे त्याला आता पाठ करून करून त्या अर्थ अभंगाचे लक्षात आले ना. आता मी अभंग नाही सांगितलं पण मला काय म्हणायचंय हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे तुम्ही सुद्धा इतके पारायण करा गाथ्याची. गाथा आणि ज्ञानेश्वरी भागवत गीता असेल याचे पारायण केले पाहिजे. पारायणामुळे माणूस नारायण होत असतो, लक्षात घ्या. पारायणामुळे माणसात एक शक्ती येते. पहिले जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी पाठाला बसवायच्या अगोदर त्याच्याकडून 108 पारायण करून घेत होते. आणि ज्ञानेश्वरी त्याच्या अगोदर भाऊसाहेब उरोलीकर म्हणून होऊन गेले संस्थेमध्ये, फार अधिकारी संत होऊन गेले. जोग महाराजांची संस्था परंपरा म्हणजे फार दिव्य महापुरुषांचा आदर्श त्या संस्थेमध्ये. भाऊसाहेब उरोलीकर पोरांची 4ही भागाची परीक्षा घेत होते, 4000 अभंग पाठ करून घेत होते. आणि मग त्याप्रमाणे कीर्तन म्हणजे कीर्तन शिकायचं आणि मग कीर्तन करायचं. मग त्या समाजाचा प्रभाव संतवाणीवर होत होता. आमचा आज का प्रभाव पडत नाही समाजावर, त्याचं कारण आहे अनुष्ठान नाही आहे. संप्रदायाचं अनुष्ठान ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस आपोआप संत विचारांचा काय होतो, प्रभाव होतो. मागं त्या दिवशी आपण दृष्टांत ऐकला. जोग महाराजांच्या संगतीमध्ये अनेक माणसं श्रेष्ठ झाली. जोग महाराजांच्या संगतीत महाराज 4 मुख्य त्यांचे शिष्य होते. मामासाहेब दांडेकर, बंकट स्वामी महाराज, मामासाहेब, म्हणजे 4 समाजातले 4 संत. जोग महाराजांनी सगळ्या बहुजन समाजासाठी संस्था काढली.
जोग महाराज ब्राह्मण, दांडेकर मामा ब्राह्मण, बंकट स्वामी महाराज हे खूप जवळचे शिष्य, ते रजपूत होते. आणि त्यांचे शिष्य मारुतीभाऊ गुरव हे गुरव समाजाचे होते. मारुतीबुवा गुरव आणि मारुतीबुवा इगतपुरीकर हे लक्ष्मण मारुती इगतपुरीकर हे धनगर समाजाचे होते. हे 4 समाजाचे 4 संत जोग महाराजांनी सगळ्यांना एकत्रित केलं आणि संप्रदायाचा प्रचार केला. त्या जोग महाराजांच्या परंपरेमध्ये एक ठोंबरेबुवा होऊन गेले. बरोबर आहे ना? ठोंबरेबुवा नाही, कोंडाजी महाराज. तर त्यावेळेस ते आळंदीला आले, दर्शनासाठी आळंदीला आले. आणि आळंदीला आल्यानंतर पेशानं ते तमासगीर होते, पेशानं तमाशा करत होते म्हणजे. आणि मग ते आळंदीला आले आणि आळंदीला चला म्हटले आपण आळंदीला ज्ञानोबारांच्या दर्शनाला आलोतच, तर जोग महाराजांच्या दर्शनाला जाऊ. कोण म्हटलं असं? कोंडाजी बुवा नाही का? कोण होते? म्हणजे त्या काळचे तमासगीर एवढे चांगले होते की ज्यांना संतांच्या दर्शनाला जावं ही बुद्धी होती. आणि मग जोग महाराजांच्या दर्शनाला गेले आणि त्यांच्यासोबत त्यांच्या नाही का, समजा त्यांचा पसारा म्हणा नाही का, त्यांच्या 2 ज्या तमाशातल्या साथ संगीत करणाऱ्या स्त्रिया असतात त्या 2 सोबत होत्या. जोग महाराजांनी त्यांनी अलीकडे ठेवलं, ते सोबतच होते. जोग महाराजांच्या दर्शनाला गेले आणि जोग महाराज त्यांना म्हटले बुवा या. काय म्हटले? बुवा या. असं म्हटल्यानंतर जोग महाराज ते तिथं गेले, दर्शन घेतले. त्यांनी इकडं तिकडं बघितलं, त्याला म्हटलं बुवा म्हणतायत. काय म्हणतात? बुवा. बुवा म्हणजे याचा अर्थ महाराज. त्यांनी इकडं तिकडं बघितलं, त्याला वाटलं महाराज तर दुसरा कोणता नाहीये नाही का, मीच कोण आहे म्हणजे हे माणूस तो कोणता इकडं तिकडं नाहीये. बुवा म्हणले कोणला? त्याला वाटलं का ते शिष्याला म्हटले असते. इकडं तिकडं पाहिलं, इकडं तिकडं पाहतो ते जोग महाराज सांगितलं अहो तुम्हालाच म्हणतोय बुवा. नवरच वाटलं गळ्यात माळ नाही, काही नाही. गळ्यात त्या माळ नाही पण 2 माळी सोबत होत्या. काय नव्हतं बुवा कसं काय म्हटले. पण जोग महाराज म्हणतात बुवा या. त्याने सांगितलं अहो मी बुवा नाहीये. जोग महाराज म्हणले तुम्ही बुवाच आहे? ते म्हणले मी बुवा नाहीये, खरं सांगतो. ते म्हणले नाही तुम्ही बुवाच आहे. हे काही बुवा म्हणायला तयार नाही. तर जोग महाराज म्हणते तुम्ही बुवाच आहे. पण या बुवा म्हणण्याचा परिणाम असा झाला महाराज त्यांच्या मनात आलं. जोग महाराज म्हणालेच ना बुवा, तर बुवा व्हायला काय अडचण नाही. आता मला सांगा मी तुमच्यापैकी कोणला बुवा म्हणलं, तुम्ही थोडंच होणार आहे. मग व्हायला काय अडचण आहे, शब्द आहे. आणि मग त्यांना